आज आपण प्राणायाम म्हणजे काय हे पाहणार आहोत. प्राणायाम म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा योगिक सराव. श्वास हा प्राणांशी संबंधित आहे. प्राणायाम हे प्राणशक्ती किंवा जीवन ऊर्जेला उन्नत करण्याचे एक साधन आहे. प्राणायाम हे योग साधनेचे एक अंग आहे. प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती आहेत. शास्त्रीय दृष्टीने प्राणायाम म्हणजे शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवून समाधीकरिता आवश्यक असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना. प्राणायाम म्हणजे योग साधनेचा एक भाग होय. जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा प्राणायामाचे काही फायदे असतात. प्राणायामाचे फायदे: श्वासोच्छ्वास सुधारतो किंवा श्वासावर नियंत्रण ठेवता येते. प्राणायामामुळे फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. प्राणायामामुळे श्वसनाच्या स्नायूमध्ये ताकद वाढते. प्राणायामामुळे दमा असलेल्या लोकांना फायदा होतो. प्राणायामामुळे श्रवण आणि संवेदना कौशल्य सुधारतात. खरं तर प्राणायामांचे विविध अंगे आपणास पाहण्यात येतील. यामध्ये प्राणायामाचे 3 अंगे आहेत: पूरक, रेचक आणि कुंभक. या 3 पद्धतीने प्राणायाम आपणास करता येतो. आपणास काही प्राणायामचे काही प्रकार पाहता येतील, ते आपण प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत. पहिला प्राणायाम आहे अनुलोम आणि विलोम. तर सुरुवातीला अनुलोम आणि विलोम करत असताना आपण आरामदायक स्थितीमध्ये बसून किंवा सुखासनामध्ये बसूनही आपण हा प्राणायाम करू शकतो. सुरुवातीला आपण उजव्या हाताने नाकपुडीवरती उजव्या हाताचा अंगठा ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास घेणे आणि नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीमध्ये श्वास सोडणे. ही क्रिया या ठिकाणी आपणास करावी लागेल. सुरुवातीला खोल श्वास घ्या. थोडा वेळ श्वास रोखून धरा आणि नंतर तो हळुवारपणे उजव्या नाकपुडीमधून बाहेर सोडा. हीच क्रिया आपणास 3 ते 4 वेळेस करावयाची आहे. अनुलोम विलोम हा प्राणायाम केल्यामुळे आपणास नागमार्ग साफ होण्यास मदत होते. रक्तदाब आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित होते. शांतता आणि आंतरिक सुसंवाद वाढवतो. अनुलोम आणि विलोममुळे एकात्मता वाढते. आपल्या शरीरातील ऊर्जा संतुलित होते. परंतु हा व्यायाम 12 वर्षाखालील व हृदयरोग्यांनी शक्यतो करू नये किंवा श्वासोच्छ्वास हा कमी प्रमाणात करावा. दुसरा प्राणायाम आपण भस्त्रिका हा प्राणायाम पाहणार आहोत. भस्त्रिका प्राणायामामध्ये कोणताही ताण न घेता नाकातून जोरात खोलवर श्वास घ्या आणि तो बाहेर काढा. शक्यतो सुखासनामध्ये बसून हा प्राणायाम आपणास करावयाचा आहे. सुरुवातीला आपण हळुवारपणे खोल श्वास घ्या आणि तो जोरात सोडा. ही क्रिया आपणास 10 ते 15 वेळेस एका वेळेस करावयाची आहे.
भस्त्रिका केल्यामुळे आपणास श्वसन आणि पचनसंस्था मजबूत होते. फुफ्फुसातील अतिरिक्त कफ बाहेर पडण्यास मदत होते. रक्ताला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा होतो. मन शांत होते. शरीर आणि मनाला ऊर्जा भेटते. हा योग प्राणायाम करत असताना हृदयरोगी यांनी हा योग करत असताना हलका असा श्वास घ्यावा. यानंतर आपण भ्रामरी हा प्राणायाम पाहणार आहोत. भ्रामरी प्राणायाम करत असताना आपण सुखासनामध्ये बसून किंवा आरामदायी स्थितीमध्ये बसून आपल्याला हा प्राणायाम करावायचा आहे. हा प्राणायाम करत असताना सुरुवातीला खोल श्वास घेऊन आपले दोन्ही हातचे अंगठे कानावरती ठेवून आणि बाकीचे बोटे 2 कपाळावरती ठेवून आणि 2 नाकाच्या शेजारी ठेवून आपल्याला हा प्राणायाम करावायचा आहे. याचे प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. सुरुवातीला खोल श्वास घेऊन आपल्याला हा प्राणायाम करावायचा आहे. खोल श्वास घ्या. हळुवारपणे आपल्याला नाकावाटे ब्रह्मन भुंग्याचे जसा भुंगा आवाज काढतो त्या पद्धतीने आपल्याला आवाज काढावायचा आहे. तर हा प्राणायाम भ्रामरी प्राणायाम केल्यानंतर आपल्या हाताची तळवे चोळून जोरदार घर्षण करण्यात यावे व ते नंतर हळुवारपणे आपल्या चेहऱ्यावरती हात फिरवावा. यामुळे आपल्याला तेज प्राप्त होते. भ्रामरी केल्यामुळे नसावर शांत प्रभाव पडतो आणि त्यामुळे ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते. फुफ्फुसाची लवचिकता पुनर्संचयिता करते आणि त्यामुळे दम्याच्या आजारात फायदेशीर ठरू शकते. भ्रामरीमुळे निद्रानाश, झोपेची समस्या असणाऱ्यांना फायदा होतो. यानंतर आपण शीतकरी किंवा शीतली प्राणायाम पाहणार आहोत. शीतली प्राणायाम करत असताना आरामदायी स्थितीमध्ये किंवा सुखासनामध्ये बसून आपली जीभ पूर्णपणे नळीच्या स्वरूपामध्ये करावायची आहे आणि त्या नळी वाटेच आपल्याला श्वास घ्यायचा आहे. तर याचे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला जीभ पूर्णपणे बाहेर काढून त्याची नळीच्या स्वरूपामध्ये तीही करायची आहे. जर नळी होत नसेल तर तोंडाचा आकार ओ सारखा आपल्याला ठेवायचा आहे आणि श्वास मध्ये घ्यायचा आहे. आणि नंतर तोंड बंद करून तो श्वास आपला हळुवारपणे नाका वाटून बाहेर सोडायचा आहे. ही क्रिया आपणास 3 ते 4 वेळेस करावायची आहे. शीतली प्राणायामाप्रमाणेच शीतकरी हा प्राणायाम पण या ठिकाणी आपल्याला उपयोगाचा आहे. शीतकरी प्राणायाम करत असताना आपल्याला तोंड खुले करून पण दात बंद ठेवून आपला श्वास मध्ये घ्यावायचा आहे. याचे प्रात्यक्षिक आपण पाहत असताना या पद्धतीने आपणास करता येईल. श्वास रोखून मध्येच ठेवायचा आहे. नंतर तोंड बंद करून नाकावाटे आपल्याला सोडावायचा आहे. हीच क्रिया आपण 3 ते 4 वेळेस करणार आहोत.
शीतली आणि शीतकरी प्राणायामचे फायदे आपणास भरपूर प्रमाणे आहेत. शीतली आणि शीतकरी प्राणायामामुळे संपूर्ण शरीर हे थंड पडते आणि उन्हाळी ऋतूमध्ये हा प्राणायाम करण्यास आपल्या शरीरास जास्त फायदा होतो. परंतु शीतकरी आणि शीतली प्राणायाम हे थंडीमध्ये करू नये किंवा ज्या लोकांना दम्याचा श्वसनाचा त्रास असेल अशा लोकांनी हा प्राणायाम करू नये. यानंतरचा प्राणायाम आपण कपालभाती हा प्राणायाम पाहणार आहोत. कपालभाती प्राणायाम करत असताना आपण सुखासनामध्ये बसून हा प्राणायाम पण आपण करू शकतो. सुरुवातीला आपण हलकेसे मोकळे व्हावे. आपल्या पाठीचा कणा हा ताठ असावा आणि मग कपालभाती सुरुवात करावी. कपालभाती करत असताना आपले हात हे समोर ठेवावेत. कपालभाती प्राणायामामध्ये आपल्याला श्वास हा हळुवारपणे घेऊन नंतर तो जोरात बाहेर सोडायचा आहे. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे आपल्याला चेहऱ्याचे रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन सुधारते. चेहऱ्यावरील स्नायूला आराम भेटतो. कपालभातीमुळे मायग्रेनची समस्या कमी होते. डोळ्यांची दृष्टी सुधारते. मज्जासंस्था स्वच्छ करते. मन शांत करते आणि कपालभातीमुळे आपल्या मनावरील शरीरावरील ताण कमी होतो. कपालभाती हा प्राणायाम शक्यतो गर्भवती महिलांनी करू नये. यानंतरचा प्राणायाम आपण उज्जयी हा प्राणायाम पाहणार आहोत. उज्जयी हा प्राणायाम करत असताना आपण हा श्वास तोंडाने अथवा नाकाने न घेता फुफ्फुसाने किंवा छातीने हा श्वास आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. तोंड बंद करून आतल्या आत श्वास घ्यायचा आहे. त्यामुळे आपला श्वास घेत असताना घशामध्ये घर्षण होणार आहे याची जाणीव आपणास होईल. हा श्वास अशा पद्धतीने घ्यायचा. यानंतर नाक बंद करून तोंड बंद करून हा श्वास नाकावाटे आपणास बाहेर काढावायचा आहे. अशा प्रकारे आपण काही प्राणायाम या ठिकाणी पाहिलेले आहेत व त्याची माहिती आपणा सर्वांना थोडक्यात सांगितलेली आहे.